जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. हा, जय ठीक गुरु. आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे येत आहे, ऐकू येत आहे. आपण सुरू करूयात लगेच. मला 5 मिनिटं उशीर झालाय. आपलं 6वी स्लाइड चालू होती. हन, बरोबर. बर, मी पाठ 2 आणि 3 अभ्यास साहित्य जिथं आपलं असतं त्याच्यात ठेवलेले आहेत. कालच ठेवलेत मी ते. आणि विशाखाताई, तुम्हाला मिळाले का? मी काही दुरुस्त्या तुम्हाला हो पाठवल्या होत्या. हो बाकीच्या मिळालं. बघतो आणि मी त्या पण तुम्हाला कळवतो. मिळालं. थँक्यू सर. हा हा. आणि अपर्णाताईंचा एक प्रश्न होता, तो आपण सगळ्यात पहिल्यांदा घेऊ, मी पुढे जायच्या आधी. अ, ठीक आहे. हो. तर त्यांनी प्रश्न विचारला होता की क्रियापदाची चे प्रकार जे असतात ते कोणचे, आणि प्रत्येक प्रकारामध्ये त्याला अ, तिन्ही काळ असतात का? तर त्याचं उत्तर आहे, अ, क्रियापदांचे प्रकार आहेत 3. एक म्हणजे परस्मैपद पदी, आत्मनेपदी आणि उभयपदी. म्हणजेच ते क्रियापदात पद हे आत्मनेपदी पण असतं आणि परस्मैपदी पण असतं. ओके, म्हणजे बघायला गेलं तर फक्त जाती 2च आहेत क्रियापदांच्या, परस्मैपदी आणि आत्मनेपदी. आणि काही जी आहेत क्रियापद ती दोन्ही जातींमध्ये आहेत. एवढ्यापर्यंत लक्षात आलं? हो, आलं. हा. आणि प्रत्येक क्रियापदाच्या जातीमध्ये, म्हणजे आपण परस्मैपदी म्हणतोय आणि आत्मनेपदी म्हणतो, याच्यामध्ये त्याला सगळे 10च्या 10 लकार, ज्याला म्हणतात काळ, लकार म्हणजे काळ, हे काळ असतात. ओके. म्हणजे बघायला गेलं तर आपण क्रियापद, प्रत्येक जातीमध्ये 10 लकार आणि एका लकारामध्ये 9 रूप असतात, कारण की 3 पुरुष आहेत आणि 3 वचने आहेत. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर का असं बघायला गेलात तर एक जात 10 काळ आणि त्याच्यामध्ये प्रत्येकात 9, म्हणजे एका ह्याच्यात 90 आणि दुसऱ्या ह्याच्यात 90. म्हणजे एक धातू तुम्ही घेतलात आणि जर तो उभयपदी असेल तर त्याची 90 अधिक 90 180 रूप होतात. माय गॉड. आता लक्षात आलं? क्लिअर पिक्चर? हो. हा, चला. म्हणजे आता पुढे जायला हरकत नाही ना? आपण आता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. हे कर्मणी धातुसाधित क्रियापदांमध्ये येत नाही ना? नाही, ते धातुसाधित त्याचं पुढे रूप होतात, ते क्रियापद होत नाही. हा, मी जसं म्हणलं ना, तो बोली भूतकाळ आहे तो. बरोबर. हा, म्हणजे त्याचा रेग्युलर 10 लकारांमध्ये जर का तुम्ही गेलात तर तर तो होत तुम्हाला नाही. दिसणार नाही. हा, आणि तो त्याच्यामध्ये प्रथमा वगैरे असं पण नाहीये. त्याच्यामध्ये पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी प्रमाणे चालतं. नाही, त्याच्यामध्ये प्रथमा द्वितीया येते. म्हणजे येते. आलेले पाहुणे. आता मला जर का असं म्हणलेलं असं, आलेल्या पाहुणाच्या आईला, असं जर का मला म्हणायचं असेल तर आगतस्य, पाहुण्याला जो काही शब्द असेल तो माता. पण हे नाहीये मध्यम पुरुष, प्रथम पुरुष असं नाही होत ना? का ते पण नाही, होतं? ते क्रियापदांना असतं फक्त. हा, ओके. पण धातुसाधित त्याला सगळ्या विभक्ती मात्र असतात. विभक्ती असतात पण ते वेगवेगळे असतात, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी किंवा बरोबर आहे. म्हणजे गम जो धातू होता आपण बघितला, गतः, गता, गतम. गतः पुल्लिंगी त्याचं रूप होतं. बरोबर. म्हणजे मी जेव्हा म्हणतो आलेला माणूस, आलेली बाई, आलेले
काय हो. जनावर मराठीमध्ये बरं का, हो. जनावर नपुसकलिंगी आहे. बरोबर. बरोबर. हम्म. म्हणजे त्याला लिंग आहेत आणि जशी लिंग आहेत त्याचबरोबर त्याला विभक्ती पण मिळतात. आता हे क्लिअर झालंय का? हो. हा, म्हणजे आपलं बेसिक गोष्टींमध्ये आता आपल्याला परत परत त्या विचारायची गरज नाही पडली पाहिजे. चालेल. आपलं कुठलं चाललं होतं? राक्षसान झालं होतं मला आठवतंय. भूमौ अपतत झालं होतं. नंतर अमात्य प्रेषितुम वगैरे झालेले. हे नाही माझ्या मते झालं. काल आपण याच्यावर थांबलो होतो का? अमात्यई सांत्वित नाही, ते राजा. झालं हो. होतं. झालं 10वं होतं पण बरं. झालं होतं. हा, मग हे सह जलम हा, अपिबत ते नव्हतं झालं. ते नव्हतं. ठीक झालेलं नव्हतं. हा, सोपं आहे वाक्य, आहे. पण हम्म. आपलं व्हायचंय. हा. आणि कोणाचं करत होतो आपण काल? का आपण पहिल्याच आपल्या क्रमाने जायचंय? नाही, मला वाटतं सीमा. मागचे रुपाली ताईंनी केलेलं ना हा, 10वा. रुपाली. हा, रुपाली ताई, मग तुम्हीच आहात विशाखाताई. मीच आहे. माझ्या मते बहुतेक आज रुपाली ताई आणि कपिलजी नसावेत, कारण की त्यांनी फोन केला होता. ते भारतात जात आहेत. आणि कोण बोलतंय? अच्छा. हा, कारण की कपिलजी 1 जुलैला परत येतात आणि नंतर रुपालीजी 15 जुलैला येतात. त्यामुळे आता ते आपल्या वर्गात काही काळ तरी नसतील. ठीक आहे, हरकत नाही. करा विशाखाताई पहिलं वाक्य. सह जलम पिबत. तो जल अं, पितो. परत एकदा वाचा. सह जलम पिबत. नाही, जलम आहे का? मग पायमोड्या आहे का? अं, जलम. जल पण जलम पिबत असं आहे ना ते. हा, मग वाचा ना ते प्रत्येक जलम शब्द. नाही, जलम जलम आहे का? पिबत. जलम जलम पिबत. पिबत. हा, जलम पिबत. सह म्हणजे तो. ताई, जलम. लक्षात ठेवा की संस्कृत भाषा जशी लिहितो तशीच बोलली जाते. जर पायमोड्या एखादं व्यंजन असेल तर त्याला अर्धवट उच्चार करायचा. जर पाय मोडलेला नसेल तर त्याचा पूर्ण उच्चार पूर्ण उच्चार. करायचा. हा, बरोबर वाचलं तुम्ही आता. हं. हा, करा आता संधी विग्रह करा. सह म्हणजे तो. नाही, पिबत. संधी विग्रह, संधी विग्रह. जलम अपिबत. जलम म होईल का? जलम. जलम हा, जलम मधला म पायमोड्या पायमोड्या आहे. अपिबत. अधिक. अपिबत हा, म्हणजे तो पाणी प्याला. बरोबर आहे. अपिबत म्हणजे भूतकाळ. भूतकाळ आहे. हा, तो पाणी प्याला. हे चुकलेलं आहे बरं का. तो पाणी पितो ज्यांनी लिहिलेलं आहे ते चुकलेलं आहे. तो पाणी प्यायला पाहिजे, भूतकाळ आहे. हो. हा, मी एक मिनिट. कितवी स्लाइड आहे? स्लाइड 7 ना. मी लिहून ठेवतो आणि मी करेक्ट करेन. स्लाइड 7 आणि पहिलं वाक्य भूतकाळ करायला पाहिजे आणि तो आणि प्यायला पाहिजे. प्यायला वॉटेवर. ओके, ठीक आहे. दुसरं कोण घेणार आहेत आता? विशाखाताई नंतर माझ्या मते एकदम कोणीच नाही. सुकेशाताई आहेत माझ्या मते. किम त्वम दुग्धम ना पिबह ना पिबह हम्म. और आता ना पहिले संधी पिबह विग्रह करा. न आ पिबह न अधिक आ. अ पिबह आ पिबह विचार न करा ना अधिक आपण. आ पिबह. हे बघा, इथं काय केलं होतं आपण? जल माझा अधिक ॲरो अपिबत असं रूप केलं होतं, बरोबर आहे. म्हणजे इथेही अ पासून काहीतरी
पिपचं रूप व्हायला पाहिजे, बरोबर? हम्म. हा, मग अ पासून पिपचं रूप काय होईल? न अधिक अपिब ह. ह ह सॉरी हे लक्षात येत नाही म्हणायचं. हो न अपिब ह न अधिक अपिब ह. म्हणजे पीत नाही. हा, नाही हम्म. पित नाही. मग भूतकाळ बोलतोय आपण आणि तुझ्याबद्दल बोलतोय. म्हणजे आता समजा संवाद माझ्यात आणि तुमच्यात चालू आहे. हा, ठीक आहे सुकेशाताई. आणि मी काय हम्म, म्हणतोय, तू दूध प्यायले नाहीस. भूतकाळात बोलतोय ना मी. हम्म, हा, आणि मग प्रश्नार्थक आहे म्हणून काय तू दूध प्यायले नाहीस? म्हणजे हम्म, माझी अपेक्षा होती की तुम्ही दूध पिऊन याल, हम्म, पण तुम्ही तर दूध प्यायलेलं नाही. म्हणून मी तुम्हाला परत एकदा विचारतोय, काय तू हम्म, दूध प्यायले नाहीस? हम्म, भूतकाळ आहे ना. हम्म, अपिबह, हम्म. अपिबम, अपिबाव, अपिबाम, अपिबह, अपिबथम, अपिबथ, अपिबत, अपिबताम, अपिबन. बरोबर? हम्म. प्रश्न आहे आणि हा हा, आलंय लक्षात? हो हो हा, पुढचं घ्या. कोण घेत आता? मोहिनी ताई आहेत. अहम तावत चायम पिबम. हम्म, चायम पिबम. चायम पिबम. नाही, चायम पिबम नाही, चायम पिबम. चायम पिबम. हा ताई, मग आता मी काय केलं केलं होतं जेव्हा विशाखाताईंनी केलं, जलम पिबत. हा, अहम म्हणजे मी. बर, नाही आता पहिले संधी विग्रह कुठला करायचा आपल्याला बघा हा, वाक्यात. चायम आणि पिबमच. बर, तर मग हा ठीक आहे, आपल्याला करा मग, करा ना. चायम चायम पिबम हा शब्द कसा चायम विग्रह करता येईल? अधिक अ पिबम. अगदी बरोबर, अगदी बरोबर, छान. मग आता पूर्ण वाक्य विग्रह करून म्हणा बघू. अ, अहम अहम तावत तावत चायम चायम अपिबम. अपिबम. अपिबम, अपिबम. कारण की मग पायमोड आहे, म्हणजे तो अर्धवट म्हणला पाहिजे. सर, तावतचा अर्थ आपण नंतर बघूया, ठीक आहे. तुम्हाला आतापर्यंत यावत तावत आपण वापरलो होतं, आठवतंय का? जोपर्यंत तोपर्यंत. नाही, मला माझ्या समोर तर नाही. मराठीमध्ये आपण वापरतो ना, जोपर्यंत तुम्ही हा, माझ्याशी जोपर्यंत. खरं बोलणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला खाऊ देणार नाही. आई आपली म्हणायची की नाही? हो, हा, म्हणजे जोपर्यंत आणि तोपर्यंत म्हणजे यावत तावत. यावत तावत. यावत म्हणजे जोपर्यंत, तावत म्हणजे तोपर्यंत. तोपर्यंत. मी म्हणजे असं तोपर्यंत का? हा, चाय बोला चहा पितो. बोला छायाताई. म्हणजे तोपर्यंत मी चहा पितो चहा किंवा पिते. पिते. नाही, आता आपण भूतकाळात पिलेला बोलतोय. भूतकाळ. हा, पिला- चहा हम्म. प्यायले तोपर्यंत हा, मी चहा तोपर्यंत प्यायले. मी चहा पिले. बरोबर आहे. काळाचं नीट भान ठेवा सगळ्यांनी. आपण भूतकाळात बोलतोय म्हणल्यावर आपण भूतकाळ वापरला पाहिजे. आत्ता हे बघा, तोपर्यंत मी चहा प्यायलो किंवा मी प्यायले. चहा प्यायले. तुम्ही आता स्त्रीलिंग म्हणजे स्त्रिया हा. आहात तर तुम्ही प्यायले म्हणा. प्यायले. हो, हा. तोपर्यंत आणि बघा, यावत तावत म्हणजे जोपर्यंत तोपर्यंत. तोपर्यंत. चालेल. तो अधिक पिऊ. जोपर्यंत जगामध्ये सज्जन लोक आहेत तोपर्यंत आकाशात सूर्य तळपेल. असं काहीच वाक्य मला आठवतंय, आमच्या हो. शाळेमध्ये सुविचाराच्या फलकावर लिहिलेलं असायचं. सूर्य चंद्र तळपतील. हा, म्हणजे म्हणायचा उद्देश काय की असं काहीतरी मला आठवतंय, ते हो, फलकावर काय लिहिलेलं असायचं.
नाही, चंद्र तळपणार नाही म्हणता येणार, उगवतील म्हणायला लागेल. कारण की तळपणारा फक्त सूर्यच असतो, सूर्य चंद्र तळपू नाही शकत. उगवतील. हा, उगवतील, बरोबर आहे, नित्य नेमाने उगवतील. चालेल. पुढे कोण आता? मोहिनी ताईंनंतर कोणाला आता? छायाताईच आहेत. ठीक आहे. हो. सह कुत्रा गच्छत. गच्छत, गच्छत. कुत्रा काय? गच्छत, सह कुत्रा गच्छत. बरोबर आहे. आता कुत्रा गच्छत आपल्याला विग्रह करायचा आहे, संधी. कुत्रा अधिक आ नाही ताई, नाही, कुत्रा असा शब्द होता का आपल्याला? कुत्र. कुत्र. चला, म्हणजे कुत्र झाला. पुढे काय? आता आपण भूतकाळी रूप वापरतोय, हो. म्हणजे काय होईल? आग आ होईल का? आगच्छत. आ होईल का? अगच्छत. 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 हा, म्हणजे तो कुठे कुठे आला किंवा गेला. अगच्छत म्हणजे गेला ना, गेला. बरोबर आहे. तो कुठे गेला. कुठे गेला. अगच्छत हे प्रश्नार्थ. गमगच्छ धातूचं भूतकाळी रूप आहे. गच्छत. हो. गम गच्छ. हे बघा, तो कुठे गेला. गेला. हो. चालेल. पुढे कोण आहेत लताताई? हो सर, ऐकू येतं ना? हो, नक्की. हॅलो. हो हा. हो. किं त्वं पश्य, म्हणजे ताई, आता त्वम आहे का? त्वं किं त्वं पश्य, म्हणजे त्वम पश्यः. पश्य तू नाही, पाहिलेस माझ्या मागे का? म्हणा, त्वम पश्यः. त्वं पश्य. म पूर्ण आहे ना, मचा पाय मोडलाय का हो. ताई? नाही. मग का तुम्ही पाय मोडल्यासारखा उच्चार करताय? त्वं त्वं पश्य, त्वम म्हणजे पूर्ण पश्यः. म. हा, पश्य. परत म्हणा. किं त्वं त्वम पश्य. का म्हणताय ताई? त्वम आहे का? अम आहे का? त्वं पश्य. हा, सावकाश बोलायचं बघा ताई, एकदम. किम त्वम किं पश्यः. त्वं पश्य. तर ह्याची संधी हा, आता त्वं त्वम पश्य अधिक. याचा संधी विग्रह म्हणतात त्याला. हा, संधी सोडवणे हा, म्हणजे संधी विग्रह करणे. हा. तर आता हा हे त्वं म्हणजे हा, म पाय पाय मोड्या मोड्या म, बरोबर. अधिक अपश्य. अपश्य. अगदी बरोबर ताई. बघा, तुम्हाला हे ताई कळलेलं आहे, फक्त तुम्ही हो. उच्चारात आत्ता फक्त चुकताय. हो. हं. पण तुमच्या डोक्यात बरोबर आता संधी हा, लक्षात आलेला आहे. बसलेलं आहे. हा, तुम्हाला भूतकाळी रूप आहे अधिक हे अ. देखील तुमच्या डोक्यात बरोबर आलंय. हो. काय तू पाहिलेस? हा, काय तू पाहिले. पाहिले किंवा पाहिलेस. पाहिलेस. हं. अगदी बरोबर ते आहे. भूतकाळ. दृश पश्य धातू येतो. हो. हा, आता पुढचं कोण घेत आहे तुमच्या नंतर? अपर्णाताई येत. हम्म. नाहम पश्यम. हा हा, नाहम पश्यम. न हम करा आता, संधी विग्रह करा. न अहम अपश्यम. अगदी बरोबर. न अधिक अहम अधिक अपश्यम. मी नाही पाहिले. बस. मी नाही पाहिले. न अहम अपश्यम. माझ्या मते आपण लहानपणी आपली आई आपल्याला एक म्हणायची ना असं काहीतरी, की म्हणजे मला आठवतंय, सोनू उभा राहिला कोणी नाही पाहिला वगैरे, असं हम्म. आठवतंय? हो हो. हो. हा, बघा, मग आता कोणी नाही पाहिला तर मी आम्ही नाही नाही पाहिला, पाहिला. आम्ही किंवा नाही आम्ही पाहिला, नाही तर पाहिला. मग वयम अपश्यवह असं म्हणता येईल का हो आपल्याला? अपश्यम, अपश्याव, अपश्याम.
न वयम हो अपश्यम, बरोबर? वयम अपश्यम. बरोबर. हो. अपश्यम, राईट? हम्म. बघा, आपण आता एक आपल्या आईने जे शिकवलं होतं आपल्याला त्याचं वाक्य केलं आपण संस्कृत मध्ये. हम्म. सोनू अतिष्ठत वयम न हो. अपश्यम. अपश्यम. अपश्यम होईल का अपश्चमा? पूर्ण होईल. काय? अपश्यम. अपश्यम, म पूर्ण. मग पूर्ण होईल ना. अहमला हम्म. अपश्यम आहे. आम्ही आहे मग. हा, आम्ही आता सोनू उभा राहिला, आम्ही नाही पाहिला ना. हम्म. हम्म. सोनू अतिष्ठत वयम न अपश्यम. अपश्यम. हा. अपश्चमाम होईल ना ते. नाही, करून बघा ना. हा, अगच्छाम आहे सर, म्हणून वाटलं हा. ते. अगच्छाम असेल तर अपश्याम होईल, सॉरी पश्याम हा. होईल. बरोबर, हा. मध्ये मी आ घालला. हम्म. अपश्याम. सो अपश्याम. वयम पश्या न हा होईल अपश्याम. पश्याम. वयम न अपश्याम. हम्म. सोनू अतिष्ठत वयम न अपश्याम. बरोबर. आता याप्रमाणे तुम्ही आता तुमची जी छोटी मुलं असतील, नातवंड असतील, त्यांना म्हणू शकता. हम्म. हम्म. चालेल, पुढे घ्यायचं आपण. बरोबर आहे, अपश्याम पाहिजे होतं ते. अपश्यम, अपश्याव, अपश्याम. पश्याम. हम्म. पुढे सत्व कोण घेणार आहे आता? कोण झालं? अपर्णाताई झालात ना तुम्ही? हा, मग माधवीताई हा. दळवी आहेत का? माधवीताई आज बर नाही येऊ शकला. मग निशिगंधाताई. हा घेते. किम ते परस्पर ना वदन, काय ते एकमेकांशी बोलले नाहीत. ना वदन न अवदन म्हणजे न बोलले अधिक नाही. अवदन. न अधिक अवदन. हम्म. किम ते काय ते परस्पर बोलले नाहीत. काय ते परस्परांना. परस्परांना बोलले नाहीत. बरोबर आहे, किंवा एकमेकांशी. हा, अगदी बोली एकमेकांशी मराठीत. जास्त बरोबर आहे. हा, म्हणजे अगदी तंतोतंत अनुवाद करायचा तर परस्परांना. ठीक आहे. बघा, इथं अवदन होतं. अवदन, हो बरोबर आहे. अवदत, अवदताम, अवदन अशी आहेत ती 3 रूप. अवदम, अवदाव, वदाम, अवदहा, अवदथम, अवदथ, अवदत, अवदताम, अवदन. चालेल, पुढे कोण येतात? आता निशिगंधाताई नंतर सीमाताई. सीमाताई. माझं मध्ये लाईट गेला म्हणून स्किप झालं, परत कनेक्ट केलंय. माधवी दळवी. बर, मग ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही घ्या ताई. हा. न हि ते तत्र ना वदन. हा. न अवदन, हा. संधी विग्रह. न अवदन म्हणजे नाहीत. हम्म. आणि न हि ते हम्म. तत्र म्हणजे तिथे. बरोबर, तेथे, तिथे, बरोबर. तेथे नाहीत. न हि ते म्हणजे ते तिथे नाहीत. ताई, क्रियापद काय आहे? ते सॉरी, नावदन, नाहीत. नाहीत हे क्रियापद आहे. बोलले ओके. नाहीत. वदन नाही ना, अवदन नाही ना? हा. मग वदनचा क्रियापद वद धातू आहे ना? हा, वदन.
मग वद धातू म्हणजे त्याचा अर्थ काय असतो? वद म्हणजे बोलणे. न हा वदन सो नाही बोलले. हा म्हणजे मग नाही बोलले ना. क्रियापद हम्म. बोलणे किंवा बोलले बोलणे. त्याचं रूप असेल, भूतकाळी रूप आहे. हम्म. हा, मग आता परत करा पूर्ण वाक्य. ते तिथे बोलले नाहीत. एक मिनिट हा, जस्ट आला. हा, ठीक आहे, चालेल, चला. हं, बघा ओके. आता ही नाहीच जो ते आहे ना, तिथे तिथे बोलले च नाहीत. च इथे हीचा उपयोग च असा होतो अर्थ. हम्म. हम्म. नाहीच ते तिथे बोलले नाहीत म्हणजे हम्म. ठामपणे सांगतोय बोलणारा, नाहीच ते तिथे बोलले नाही. हम्म. हं? हे जे छोटे छोटे प्रकार आहेत ना, ही वगैरे, त्याचा आता इथं च म्हणजे आपल्याला वाटतं अपी, पण अपी न वापरता इथे ही वापरलेलं आहे. हे हळूहळू वाक्यरचना यायला लागेल तुम्हाला. सगळ्यात सुरुवातीला एकदम येणार नाहीये आपल्याला हे. ठीक आहे, त्यामुळे काही शब्द आपल्याला नाही कळत, ते वापरून वापरूनच येणार आहे आपल्याला. तिथे अपी वापरला असता तर चालला असता का? ते बरोबर नाही सुद्धा ग्रॅमॅटिकली. सुद्धा झालं असतं, नाही सुद्धा. नाही सुद्धा, ते बघा बोलले ना, सुद्धा ऐकायला बघा कसं वाटतं. नाही. नाही ते बोलले सुद्धा नाहीत असं असेल तर अपी येईल. हा, तर अपी येईल. म्हणजे आपल्याला असं असतं ना, की एखादा माणूस येतो, निदान तो 2 शब्द तरी बोलावा असं आपली अपेक्षा असते. बरोबर आणि आहे. जेव्हा तो बोलला नाही, तर आपण म्हटलं नाही हो, ते तिथे बोलले सुद्धा नाहीत. येते लक्षात? हो. पण इथे तसं नाही. इथे नाहीच म्हणजे मी गॅरंटीनी सांगतोय, खात्रीने सांगतोय, इथे ही आहेत. म्हणून तिथे ही आलाय. आणि आता ह्या गोष्टी आपल्याला बघा ना, मराठीमध्ये आपण इतकी वर्ष बोलतोय म्हणून आपल्याला कळतं की कुठे सुद्धा आणि कुठं च वापरायचा. तेच आपलं संस्कृतच्या बाबतीत होणार आहे आता. जितके आपण सराव करू, जितकं आपण वापरत जाऊ, तेव्हा तेवढं आपल्याला कळेल की अरे नाही, इथे अपी न वापरता ही वापरायला पाहिजे मला. चालेल. पुढे आता कोण होतं? माधवीताईंना पण मध्ये दिली होती, पण खरं निशिगंधाताईंनंतर सीमाताई होत्या ना, आणि सीमाताई नाही आहेत म्हणजे विद्याताई. अन्ये बालकाः सहसा तत्रा पतन्. संधी तत्र विग्रह अधिक काय करता येईल? तत्र अधिक अपतन. अगदी बरोबर ताई. बाकीची मुलं, बाकीची कशाला पाहिजे हो ताई? बाकी मुले, हा, मग बाकी मुले सहसा तेथे पतन म्हणजे पडणे ना, अपतन, अपतन पडत नाही. पडत नाहीत. भूतकाळाबद्दल बोलतोय ना आपण. हा, पडले नाही. आणि पडली नाही. पडली नाही, पडली न नाही. कशाबद्दल आहे बा? न कुठे दिसला तुम्हाला त्याच्यात? तत्र अपतन अधिक पडली. अपतन हा होतं ना. हा, न नाही पडली. बाकी मुले सहसा तेथे पडली. हा, बाकी म्हणा किंवा इतर मुलं दोन्ही चालेल बरं का. अन्य हा, म्हणजे इतर. इतर मुले बहुधा तेथे पडली. पडली. हम्म. पुढचं वाक्य कोण घेत आहे? सीमाताई नाही, विद्याताई झाल्यानंतर आता एकदम विशाखाताईच आहेत, कारण की कपिलजी आणि रुपालीजी नाही आहेत. अहम तू नापतम. न अधिक अपतम. नापतम झालं म्हणजे नाही पडली. अहम म्हणजे मी. तू म्हणजे काय? तू म्हणजे काय विसरले?
तर शुद्ध तर मी तर नाही पडलो बरोबर, किंवा पडले मी तर नाही पडले, तर तुम्ही आता स्त्री आहात त्यामुळे तुम्ही बाहेर पडले म्हणा, हरकत नाही. अभवत. छान. आता या वाक्यांमध्ये कोणाला काही अडचणी आहेत का? काही कळलं नाहीये का? आपल्याकडे आता 4 मिनिटं आहेत. नाही, 9 मिनिटं आहेत अजून बाकी. तर कोणाला काही अडलंय का? आज सर आपण उशिरा इथे सुरू केलं ना. सर इथे सहसाचा अर्थ बहुधा आहे. हो, सहसा म्हणजेच बहुधा ना. तर हा आपण मराठी मराठीतही शब्द सहसा वापरतो, हा तिथं हा, तुम्ही तसाच्या तसा वापरा. तसंच्या तसं वापरला तर चालेल ना. हा मग हो मला हो, तेवढंच इतर विचारायचं मुले सहसा तिथे पडली. पडली. हो तर जिथे आपण वापरतो शब्द वापरायला हरकत नाही. आपणच सोडलंय सहसा हा शब्द वापरणं. बघा, तुम्हाला विचारलं की 4 वाजता तुम्ही कुठे असता मोहिनीताई? की तुम्ही म्हणायला पाहिजे ना की सहसा मी जिम मध्ये असते त्यावेळेला. हो बरोबर? हं. पण आपण नाही, बहुधा मी जिम मध्ये असते. पण सहसाही आपण तेवढंच चांगलं वापरू शकतो. बरोबर आहे. सहसा ते कोणाशी बोलत नाहीत. हा, बरोबर आहे. सर सहसा ती कोणाशी. अजूनही बहुधा कमीच यूज करतो. सर सहसा जास्ती यूज मग करतात. ठीक आहे, ते वापरा. मग तर इथे अनुवाद करायची पण गरज नाही तुम्हाला. गरज नाही. सहसा. अजून काही आहेत कोणाला शंका? नाही तर मी पुढे जातो. पण आता म्हणजे साधारणतः तुम्हाला भूतकाळी रूप लक्षात येत आहेत काय? हो. हा. आणि आपण शिकलो हा अनद्यतन भूतकाळ आहे. म्हणजे हा अगदी फार प्राचीन काळात घडलेल्या घटनांविषयी नाही, पण आत्ताच्या भूतकाळामध्ये काही. बघा आता, अभवत, अ अधिक भूभवचं रूप झालं. आता आपण त्याची काही काही वाक्य आहेत, प्रत्येकाने 2-2 वाक्य वाचा. ठीक आहे? हं. कोणाचं होतं आता? मोहिनीताईंनी केलं होतं ना? म्हणजे मग छायाताईच वाचा. हो. प्रत्येकाने 2-2 वाक्य उजव्या बाजूला हिरव्या रंगामध्ये लिहिलेली वाचा. दिसतायत का? का मी जरा थोडस हो. बाजूला करू? हो. एक मिनिट हा. तर हा, बघा आता दिसतंय का? हो. हा. तत्र विशालं वृक्षम् अभवत्. हा, अभवत. मम विवाह अभवत. मम आता मला अर्थही विवाहम् सांगायचा ताई. अभवत्. ताई, अर्थही सांगायचा लगेच. तत्र विशाल वृक्ष अभवत. तेथे मोठा वृक्ष हा भूतकाळी रूप आहे. अभवत. हा. मोठा. तर मग कोणी मदत नाही करायची त्यांना. तेथे मोठा वृक्ष होता. हा. माझा विवाह नाही नाही, आता दुसरं वाक्य वाचा. हा. मम विवाह अभवत. विवाहम. हा आले. हो. मम विवाहम अभवत. हा, काय असेल? माझा अं, विवाह विवाह झाला. अभवत झाला. हा. विवाह लग्न. हा, विवाह शब्दच वापरू विवाहला शकतो आपण. विवाह. हो. होता पण चालेल मम ना. विवाह. काय म्हणताय? माझा विवाह होता असं होईल. नाही, अभवत म्हणजे होताही चालेल किंवा होणे, झाला. म्हणजे असणे, झाले, हे सगळे आपले मराठीमध्ये ना खूप काय म्हणतो ना, आपण बऱ्यापैकी ते लूजली वापरतो आणि ते चालतात. किंवा माझा विवाह होता म्हणजे आता मी विचारीन तुम्हाला, काय हो परवा तुम्ही बरेच नटला होतात आणि तुमच्या दरवाजाशी कोणतरी नवरदेव घोड्यावरून उतरला. मग तुम्ही म्हणा, अहो माझाच विवाह झाला किंवा होता. बरोबर?
हो. हा, चला पुढे. आता कोणाची पाळी आहे? लताताई आहेत. हो सर. अं, देवस्य हेच वाचायचं ना? हो हो, देवस्य दोन दोन वाक्य सुंदरम. वाचायची. एक हा. वाक्य वाचून झालं की त्याचा हो. अर्थ सांगायचा. देवस्य सुंदरम दर्शनम अभवत. हम्म, देवाचे सुंदर दर्शन झाले. झाले. बघा, आपण म्हणतो ना, पंढरपूरला परवा गेलो होतो, पांडुरंगाचं खूप सुंदर दर्शन दर्शन झालं. झाले. हं. माम आनंदम अभवत. हम्म, मला आनंद झाला. बघा, हे तर किती महत्वाचं वाक्य आहे बघा. हो. अगदी आपल्याला दररोजच्या अं, जीवनामध्ये हे अत्यंत उपयोगी पडतं. हं. मी माझ्या आईला भेटलो, मला आनंद झाला. मला आनंद झाला. आता हा, दोन पुढचा तर झाले. लताताईंनंतर कोण आहेत? माझं झालं. अपर्णाताई. छायाताई राहिल्यात बहुतेक मध्येच. छायाताईंचं का झालं झालं सर? होतं ना, पहिली दोन झाली ना. हो, पहिल्यांदाच मी घेतलंय. अच्छा. हा हा. सर झालं. माझं पण माझं. राहिलंय म्हणजे वाचायचं. कोणाच तरी घेते एकाच आता. राहिले बहुतेक. बर, म्हणजे मगाच्या वेळेला विशाखाताई सुकेशाताई नंतर आपण मोहिनी त्यांना गाळलं होतं का? नाही सर, आधीच्या याच्यातलं माझं झालेलं आहे. अच्छा, ठीक आहे. नाही, पण नाही, आपण माझ्या आता क्रमाने चाललोय ना. आता माझी टर्न आहे. अपर्णा. हो. हा, म्हणजे मला काय वाटलं की मोहिनी त्यांना मिळालेलंच नाही बोलायला. नाही मिळालं सर. हा, बर, ठीक आहे. मग आता अपर्णाताई, मग नेहमीच्याच क्रमाने गेलो तर. गतवर्षे वर्षाम अभवत. हम्म. मागच्या वर्षी गेल्या वर्षी गतवर्षी म्हणू अ, शकता ताई. गतवर्षी वर्षा पाऊस झाला. बरोबर आहे. किंवा माता गतवर्षी वर्षा झाली. झाली झाली. हं. माता पुत्रम दृष्ट्वा प्रसन्ना अभवत. हम्म, आई मुलाला बघून प्रसन्न झाली. बरोबर आहे. पुत्रम द्वितीय, सलाते सलानाते. त्याला दृष्टवा म्हणजे करून, बघून. आपण जेव्हा बघून एखादं कृत्य करून किंवा एखादी क्रिया करून तेव्हा आपण त्वा प्रत्यय लावतो. इथे दृष्टवा झालं. बघून त्यामुळे आणि प्रसन्ना का झालं हो? बरं, माता असल्यामुळे बरोबर. तिचं विशेष. आणि आता इथे जर का पिता असतं तर काय झालं असतं? नह प्रसन्न. प्रसन्न. हा, पिता पुत्रम दृष्ट्वा प्रसन्न प्रसन्न अभवत. अभवत. आलं लक्षात? हो. हा, चला. पुढचं वाक्य तुमचंच आहे ना? म्हणजे नाही, तुमची दोन्ही झाली नाही का अपर्णाताई? दोन्ही झाले. मग माधवीताई आता. हो. तम पश्चात्तापम तम आहे का अभवत. ताई? ताई, तम आहे का बघा? तम सॉरी. हा. तम पश्चात्तापम अभवत. तम म्हणजे तो सहा तौ ते प्रथमा, तम तौ तान द्वितीया. तुम्हाला पश्चात्ताप झाला त्याला. त्याला. हा, सहा ओके. म्हणजे तो. तो हे त्याला. सर्वनाम हा. आहे, आपण सर्वनाम चालवलं. त्याला पश्चात्ताप झाला. बरोबर. भारतः देशः स्वतंत्रम अभवत. भारत देश स्वतंत्र झाला. बरोबर आहे. पुढे. मी का? मी ना सर? हो, माधवीताई नंतर तुम्हीच आहात हो निशिगंधा हो. ते. किम अभवत काय झाले? बघा, किती भार्यया छान वाक्य आहे की नाही? किती वेळा किम वापरता येईल अभवत. आपल्याला. भार्यया सह कलहम अभवत. अरे बापरे, बायको मला तर हे बरोबर पत्नी वाक्य बरोबर दररोज भांडण लागू झाले. होतं. बायको सोबत कलह भांडण झाला. झाले. म्हणजे मला तर किती वेळा म्हणायला पाहिजे.